तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका एडिटिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एंगेजमेंटचं कार्ड कसं डिझाईन करायचं आणि तेही मोबाईलमधून अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर आणि व्हिडिओची PLP फाईल सुद्धा तुम्हाला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नाही करायचा, पूर्ण बघायचा. कारण की व्हिडिओला पासवर्ड आहे की नाही किंवा कशी फाईल डाउनलोड करायची ही पूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगितली, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सर्वप्रथम तुम्हाला फोनमध्ये पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं. आता जर बऱ्याच जणांकडे हे पिक्सेल लॅब नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला हे अपलोड केले, तर नक्कीच ते जाऊन पिक्सेल लॅब डाउनलोड करा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल पिक्सेल लॅबमध्ये तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली मी व्हिडिओची, पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास म्हणून. त्यामध्ये आपण पिक्सेल लॅब जे बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं, म्हणजे प्रत्येक टूल्स उपयोग काय आहे, सोबत जे जे काही ऑप्शन आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला पिक्सेल लॅबचे, ते दोन्ही पण व्हिडिओ आपण सेपरेट बनवले आहे. पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास आणि पिक्सेल लॅबच्या 11 टिप्स असे दोन व्हिडिओ बनवले सेपरेट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आता बघा, सर्वात आधी आपण तुम्ही पिक्सेल लॅब डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर ही जी PLP फाईल ही पण तुम्हाला कशी डाउनलोड करायची सांगणार आहे. त्याआधी मी सर्वात जे काही आपण प्रोसेस केली एंगेजमेंटच्या कार्डसाठी ते आपण बघूया. सर्वात आधी आपण एक बॅकग्राऊंड घेतला. आता हे जे बॅकग्राऊंड दिसते तुम्हाला, हे मी डायरेक्टली बॅकग्राऊंडला ॲड केलं. तर आता हे जे बॅकग्राऊंड घेतलं हे फ्लोरल बॅकग्राऊंड, जर तुम्ही पिंटरेस्टला सर्च केलं तुम्हाला इझिली हे बॅकग्राऊंड भेटेल, एकदम HD क्वालिटीमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे डाउनलोड करून घ्यायचं तिथून. त्यानंतर तुम्हाला बघा, इथं मी सर्व गोष्टी जे काय एक गोष्ट सांगणार आहे कशी ॲड केली. तर बघा, परत आपण जसं एक फ्लोरल बॅकग्राऊंड म्हणून आपण सर्च केलं तर असं बॅकग्राऊंड येईल. ओके, तुम्ही फ्लावर्स PNG असं जर सर्च केलं तर असे फ्लावर्स येऊन जातील. त्यामधले आपण दोन फ्लावर दोन्ही साईडने ॲड केले आहेत. त्यानंतर आपण एक मोरची PNG ॲड केलं, पिकॉक म्हणून जर सर्च केलं तुम्ही तुम्हाला मोर भेटून जाईल. त्याचं बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून तुम्ही HD मध्ये तुम्ही ॲड करू शकता. हे सर्व जे मटेरियल आहे ते मी पिंटरेस्टवरून डाउनलोड केलं आहे, गुगल पण यूज नाही केलं याच्यामध्ये, पिंटरेस्टवरून सर्व गोष्टी डाउनलोड केल्यात. ओके, तुम्ही गुगलचा पण यूज करू शकता, HD मध्ये तुम्हाला आणखी चांगला रिझल्ट भेटू शकतो. पिंटरेस्ट यूज केला तरीही चालेल. ओके, त्यानंतर इथे आपण बघा कमळाचे फुलं जे आहेत ते इकडे एक साईडला ॲड केले अशा प्रकारे. ओके, हे झाल्यानंतर आपण इथे वरच्या साईडला बघू शकता असं एक क्लिप पार्ट ॲड केलं आहे. तर थोडं डिझाईन यावं म्हणून ही गोष्टी ॲड केली इथे. त्यानंतर आपण एक ॲड केले गणपती बाप्पाचा फोटो ॲड केला आहे, जी काही असा फोटो आहे बघा, एकदम सिम्पलमध्ये आपण सर्व गोष्टी केल्या, पण खूप छान ही पत्रिका झाली आहे. तर नक्कीच बघून घ्या पूर्ण शेवटपर्यंत. गणपती बाप्पाचा फोटो ॲड केला आहे. त्यानंतर आपण इथे ॲड केलं एक जे तोरण होतं ते पण आपण काय बोलतात त्याला, बाशिंग म्हणतात नाही का, ते सर्व गोष्टी आपण इथून ॲड केल्या आहेत. आणि आता चॅनलला जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या एडिटर मित्रापर्यंत ह्याच्या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईनचा क्लाससुद्धा लॉन्च केला आहे. त्याचे पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहे आणि आपला ग्राफिक डिझाईनचा क्लासही कंप्लीट झाला आहे. तर नक्कीच बाजूला प्लेलिस्ट आहे, यूट्यूब चॅनलवर व्हिजिट केल्यानंतर ते प्लेलिस्ट पूर्ण बघा. त्यामध्ये पूर्ण ग्राफिक डिझाईनचा क्लास आणि व्हिडिओ एडिटिंगचा क्लास दोन्ही पण क्लास आपले कंप्लीट झाले, म्हणजे A to Z जे बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण दोन्ही गोष्टी शिकवल्या आहे. आणि सध्या आपल्या कॅपकटची सिरीज पण चालू आहे. तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर सारे तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा, पूर्ण बघायचा. आणि मेन म्हणजे भरपूर सारे फॉन्ट्स दिले आहेत, तुम्हाला मटेरियल दिलं आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही. सर्व गोष्टी तुम्हाला मी माझे जेवढं माझ्याकडून होते तेवढं मी तुम्हाला गोष्टी जे काही मटेरियल असते ते प्रोव्हाइड करत असते. ओके, इथे गणपती बाप्पाचा पण एक फोटो ॲड केला आहे. त्यानंतर आपण श्री गणेशाय नमः एक नाव ॲड केलं इथे. याला आपण अनेक देवनागरी फॉन्ट यूज केलं. तर अनेक देवनागरी फॉन्ट काय आहे, याचा यूज काय आहे, हे तर आपण आपल्या फॉन्टच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. पण थोडक्यात सांगते, अनेक देवनागरी हे गुगल फॉन्ट आहे, हे तुम्ही गुगलवर इझिली डाउनलोड करू शकता. वेबसाईटचं नाव आहे गुगल फॉन्ट डाउनलोडर. असं जर सर्च केलं तर तिथं सर्च करू शकता तुम्ही अनेक देवनागरी. हे फॉन्ट तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये इथून डाउनलोड करून झिप फाईल भेटेल, एक्सट्रॅक्ट करायचं आणि पिक्सेल लॅबमध्ये ॲड करू शकता. आता ही जर प्रोसेस तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल की कसं ॲड करायचं, काय करायच्या गोष्टी, तर नक्कीच आपल्या एडिटिंगचा क्लास बघा, त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. तर नक्कीच तुम्ही एडिटिंग येत असेल तुम्हाला तरीही तो क्लास बघा, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे नक्कीच आपला व्हिडिओ ग्राफिक्सचा आणि व्हिडिओ एडिटिंगचा दोन्ही पण क्लास बघून घ्याल. ओके, एवढं झाल्यानंतर आपल्याला मुलीकडची पत्रिका आहे, त्यामुळे आपण मुलीच्याकडचं पहिली इन्फॉर्मेशन घेणार आहे, चिचौका. ओके, चिचौका झाल्यानंतर जे काही मुलीचं नाव आहे आपल्याला ते ॲड करायचं. बघा इथे सुरेखा मुलीचं नाव आपण ॲड केलं. आणि त्यानंतर घरच्यांची इन्फॉर्मेशन, म्हणजे जे काही फॅमिली इन्फॉर्मेशन आहे बाबाचं नाव ते आपण ॲड केले. आणि आता ही इन्फॉर्मेशन संपली असं दाखवण्यासाठी आपल्याला एक बॉर्डर लागतो किंवा लेअर लागते, त्यामुळे आपण एक लेअर ॲड केली याच्यामध्ये बघा अशा प्रकारे. आणि तिन्हीचा आपण कलर सेम ठेवला. आता बघू शकता इथे हे जे सुरेखा नाव याला आपण टेक्स्चर यूज केलं आहे. आणि टेक्स्चर यूज करून जे टेक्स्चरमध्ये कलर आहे त्याच कलरचा आपण चिचौका आणि घरच्यांची इन्फॉर्मेशन त्याच कलरमध्ये सेम ठेवली. ओके, आता आपण इथे बघू शकता थोडं डिफरंट पत्रिका केली आपण, कारण की जे मुलीचं नाव आहे ते दोन्ही पण आपण वेगवेगळ्या कलरमध्ये घेतलंय. आता मुलाची इन्फॉर्मेशन बघूया. बघा चिरंजीव इथं आपण केलंय ऑन, ते बघू शकता. त्यानंतर इथे जे काही मुलाची इन्फॉर्मेशन आहे ते आपण आधी सर्व इथून बघा इथे एक ओके, एवढे सर्व मुलाची इन्फॉर्मेशन आपण सर्व बघू शकता. इथे पिंक कलरमध्ये आपण मुलाचं नाव घेतलं आहे, मुलीचं आपण आकाशी कलरमध्ये घेतलं आहे ना.
आता ज्यामुळे तुम्ही एक्सचेंज जरी केली कलर किंवा नाव तरी पण काय प्रॉब्लेम नाही, जसं तुम्हाला कलर चांगला वाटत तसं. तर रतन आणि सुरेखा असं आपण दोघांचं नाव घेतलंय, चिरंजीव घेतलं. बरोबर इन्फॉर्मेशन पूर्ण चेक करा व्यवस्थित, कधी कधी काही प्रॉब्लेम येतो नावामध्ये, त्यामुळे पत्रिका वाचून घ्या शक्यतो. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपल्याला साखरपुडा, यांचा साखरपुडा समारंभ असं केलं. आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न असेल की हा फॉन्ट कोणता आहे. बघा आता जो हा फॉन्ट आहे तो इन्फिनिटी 9 आहे. आता पण इन्फिनिटी 9 आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की हे रचं जे मात्रा सॉरी रची जी लाईन आहे ती खूप मोठी झाली. तर हे कसं केलं, तर युनिकोड पॅड नावाचं ऍप्लिकेशन ज्यामधून आपण कॅलिग्राफी तयार करतो, आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेला आहे. तर अशा प्रकारे मध्ये एवढे सर्व गोष्टी झाल्या. तर युनिकोड पॅड जे आहे ते नक्कीच तुम्ही बघा व्हिडिओ, कारण खूप माहितीपूर्ण आहे. आणि कॅलिग्राफी कशी तयार करायची ते पण सांगितलं, त्याचा पण जे व्हिडिओ आहे ते आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आलाय. तुम्ही जर सर्च केलं वरती तरी पण येऊन जाईल, किंवा व्हिडिओ चेक केले तरी पण चालेल. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर आता साखरपुडा जे काही आपण ते ऍड केला, त्याची तारीख वगैरे ऍड करायची. सिंपल इथे येऊन आपण जे काही तारीख आहे ती पण बघूया. अशा प्रकारे सर्व याला जे काय आहे ते अनेक देवनागरी फॉन्ट यूज केले, गुगल फॉन्ट आहे, कुठे कन्वर्ट करायची तुम्हाला गरज लागणार नाहीये. ओके, त्यानंतर आपण कार्यस्थळ आपण ऍड केलं. ओके, त्यानंतर कार्यस्थळच्या खाली आपल्याला एक बॉर्डर लागणार आहे काहीतरी. त्यामुळे आपण काय केलं, एक बॉर्डर ऍड केली. बघा अशा प्रकारे ते इथे जी काही कार्यस्थळाची बॉर्डर आहे, मला असं वाटतं ते डिलीट झाली आहे की काय माहिती. ओके चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आता ही जी बॉर्डर आहे याची आपण डुप्लिकेट करूया. तर बघू शकता अशा प्रकारे याला डुप्लिकेट करू आपण. इथून कॉपी केलंय, कॉपी केल्यानंतर याला इथे ऍड केलं. इथे बरोबर आपलं आहे कार्यस्थळ. ओके, इथून याला थोडंसं इथे 6 डॉट दिसत बघा, सॉरी 8 डॉट दिसत, त्याला खाली घ्यायचं आहे असं इथून पकडून, अशा प्रकारे ऍड करायचे. थोडंसं बघू शकता इथे परफेक्ट हे लॉक करा. इथून कार्यस्थळ अनलॉक करायचं आहे, आणि ही वरची बॉर्डर पण तुम्ही लॉक करू शकता, आणि जे कार्यस्थळ आहे ते व्यवस्थित असं सेट करू शकता. मग अशा प्रकारे ही गोष्ट. त्यानंतर इथे कार्यस्थळाचं जे काही ॲड्रेस आहे तो आपण ॲड केला आहे अशा प्रकारे. ओके, त्यानंतर आता निमंत्रक महत्त्वाचं. ओके, निमंत्रकमध्ये पण आपण एक बॉर्डर सेम ॲड केली. त्यानंतर निमंत्रक ॲड केले नाव, आणि याच्यामध्ये इथे समस्त शेळके परिवार ही गोष्ट ॲड केली. आता ही सर्व एकदम सोप्या पद्धतीने पत्रिका सांगितलं तुम्हाला कसं केलं. तर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बऱ्यापैकी जे नॉर्मल कलर कॉम्बिनेशन असतं, पांढऱ्या कलरवर लाल कलर किंवा गुलाबी कलर, आकाशी कलर, जे काही चांगलं असेल ते आपण ॲड करू शकतो. पण जर तुम्हाला काय बोलतात त्याला ॲडव्हान्स कलर कॉम्बिनेशन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच गुगलची हेल्प घेऊ शकता. गुगलवर जर तुम्ही सर्च केलं कलर कॉम्बिनेशन तर तुम्हाला भरपूर सारे जे काय आहे ते फोटोज भेटेल, त्यामधून तुम्ही कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. आणि सोबत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर लगेच व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मेसेज करू शकता. तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जिथे आपल्या आठवड्यातून 3 वेळेस ग्राफिक डिझाईनचा लाईव्ह क्लास असतो, ज्यामध्ये आपण जे काही तुमच्या अडचणी असतात ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जर तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता. कमेंटमध्ये जरी विचारलं तरी तुमचे नक्कीच कमेंटचं तुम्हाला उत्तर भेटेल. काही जे प्रश्न असेल त्याचं उत्तर भेटणारच आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करत असते, जे मोटिवेशन देतात. त्यामुळे नक्कीच प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ चांगला वाटला तरीही कमेंट करा, किंवा काही गोष्टी आवडल्या नसतील किंवा समजल्या नसतील ते पण कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन. ओके, आणि सोबत इन्स्टा पेजला फॉलो करा. इन्स्टा डेली अपडेट्स येत राहतात. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्रामला आपलं जे काही यूट्यूब चॅनलचं मटेरियल आहे ते येतं. दोन्हीची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि ही जी PLP फाईल आहे तुम्हाला कशी भेटणार, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि जे काही आपलं टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन करायचं आहे. आणि व्हिडिओचं एक आपले जे काही व्हिडिओ आजचा तो व्हिडिओची लिंक आहे, त्यांच्या खालीच आपली जी काही PLP आहे त्याची एक फाईल येणार. तर या प्रकारे तुम्ही PLP फाईल डाउनलोड करू शकता. कुठलाही पासवर्ड नाही आहे, काही नाही, तुम्ही फक्त डाउनलोड करायचे आणि पिक्सल लॅबमध्ये ॲड करून ही इझिली तुम्ही यूज करू शकता. पण लक्षात ठेवा, हीच सेम टू सेम PLP फाईल तुम्ही यूट्यूबला अपलोड करू शकत नाही, कारण कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःला यूज करा, फॅमिलीमध्ये यूज करा, पण असं कॉपीराईट येईल असं यूट्यूबला कुठेही पोस्ट करू नका. ओके, तर आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आपण. आता पुन्हा एकदा भेटूया आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.